विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण या पाठामध्ये इलेक्ट्रिक मोटर, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग यासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी इकडं इलेक्ट्रिक मोटर जी आहे त्या इलेक्ट्रिक मोटरला आपण मराठीमध्ये विद्युत चलित्र म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. या सूत्रानुसार या ठिकाणी आपण बघा इकडं इलेक्ट्रिक एनर्जीचं आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कन्व्हर्शन करायचं आहे आणि यासाठी इलेक्ट्रिक मोटर डिव्हाइस वापरलं जातं. त्यामुळं आपण व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर? इट इज अ डिव्हाइस विच चेंजेस इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज अ इलेक्ट्रिक मोटर. तर अराउंड अस इन डे टू डे लाईफ वी saw number of electric motors which are used in fans, refrigerator, mixers, washing machines, computers, pumps, number of automobiles, number of vehicles. आता या इलेक्ट्रिक मोटरचा आपल्या भोवती अनेक उपकरणामध्ये वापर करतो आहोत आपण. आता द इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ अ रेक्टँग्युलर लूप ऑफ अ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. आता आकृतीप्रमाणे बघा, इट इज प्लेस बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट सच ॲज अ हॉर्स शू मॅग्नेट. मोठे म्हणजे अगदी स्ट्रॉंग असे हॉर्स शू मॅग्नेट घेतलेले आहेत. इन सच वे दॅट इट्स ब्रँचेस ए बी अँड सी डी आर परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू holes X and Y of the split ring. The two holes of the ring have resisting coating on their inner surface and they tightly fitted on the axle. The two holes of the split rings X and Y have their outer conducting surface in contact with the two stationary carbon brushes. कुठला आहेत बघा, E and F रिस्पेक्टिवली. ज्या ठिकाणी ही जी इलेक्ट्रिक मोटर जी आहे त्या इलेक्ट्रिक मोटरचं म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे ते कन्स्ट्रक्शन म्हणजे मेन त्यामध्ये काय असतात, दोन हॉर्सशू मॅग्नेट आणि हॉर्सशू मॅग्नेट कसे असतात स्ट्रॉंग. आता या ठिकाणी या हॉर्सशू मॅग्नेट जे असतात, आता ह्या हॉर्सशू मॅग्नेटचा जर आपण तिथं प्लेसमेंट जर बघितली तर काय केलं बघा, इकडं एका बाजूला त्याच्यामध्ये ही चौकट आहे फ्रेम. आता विद्युत चलित्रामध्ये काय केलं बघा, इकडं विद्युतरोधक आवरण असलेले तांब्याच्या तारेचं एक आयताकृती मंडळाची फ्रेम दाखवली बघा इकडे ABCD. आता उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये या आकृती दाखवल्याप्रमाणे काय करते फ्रेम ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा इकडं त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबक क्षेत्राच्या दिशेला कशा असतात, त्या लंब असतात. आता कुंडलाची दोन टोके आहेत बघा इकडं X and Y या दुभंगलेल्या कडेला, म्हणजे दोन भाग केले म्हणजे दुभंगलेल्या कडेला ते जोडलेले असतात. या कड्याच्या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर काय असतं, विद्युतरोधक आवरण असतं आणि ते चलित्राच्या आसाला काय करतं, ते पकडून ठेवतं. म्हणजे या ठिकाणी X आणि Y अर्ध कड्यांच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रश जे आहेत E आणि F, या E आणि Fला नेहमी काय करत असतो, स्पर्श करत असतो. आता व्हेन द इलेक्ट्रिक करंट, आता याचं आपल्याला काय करायचं इकडं वर्किंग बघायचं आहे. आता द इलेक्ट्रिक करंट फ्लोज द ब्रँच AB ऑफ द लूप फ्रॉम A to B थ्रू द कार्बन ब्रशेस E and F सिन्स द डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द ब्रँच AB and pushes it down. The current in the CD branch is in the direction in a opposite direction to that in AB branch, and therefore a force is exerted on the branch CD in upward direction. Thus the loop and the axle of start rotating in an anti-clockwise direction. After half rotation, the two holes of the split ring X and Y come in contact with carbon brushes F and F respectively, and the current in a loop starts flowing in the direction DCBA. Therefore a force is exerted on the branch DC in downward direction and on the branch of BA in the upward direction, and the loop continues to rotate in an anti-clockwise direction. Thus the current in the loop is reversed after each half rotation, and the loop
and the axle continue to rotate in the anti-clockwise direction. आता कमर्शियल मोटर्स रन जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या कमर्शियल रोटर जे असतात जे DC सेंटर मोटर वगैरे असे प्रकार जे आहेत ते काय बघा इकडं त्यांचं कन्स्ट्रक्शन या प्रमाणात असतं, पण थोडंफार त्याच्यामध्ये काय असतं वेगळं बेसिक सगळा मुद्दा हाच असतो. म्हणजे नेमकं बघा इकडं ह्याचं कन्स्ट्रक्शन रचना कशी बघा इकडं विद्युत परिपथ म्हणजे या ठिकाणी विद्युतधारा ENF ह्या कार्बन ब्रश मार्फत काय होतं कुंडलातून वाहू लागले की काय होतं कुंडलाच्या AB या शाखेमधून विद्युतधारा A पासून B कडे प्रवाहित होते. आता चुंबक क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडं असल्याकारण त्याचा परिणाम काय होतो बघा AB या शाखेवर होतो. आणि फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवरती निर्माण झालेलं बल जे ते बल त्याला काय करतं त्या फ्रेमला खाली ढकलतं. आता CD या शाखेतील विद्युतधारा ABच्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेलं बल जे आहे ते त्या शाखेला काय करतं वरील दिशेला ढकलतं. अशा रीतीने कुंडल व आस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. आता अर्ध परिवलन होताच काय होतं कड्याचे दुभंगलेले भाग X आणि Y जे आहेत ते X व Y आणि अनुक्रमे कुठलं F आणि E हे कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. त्यामुळं DC या शाखेवर खालील दिशेने व BA या शाखेवर वरील दिशेने बल क्रिया करतं आणि कुंडल पुढील अर्धपरिवलनाच्या आधीच दिशेने कायचं म्हणजे आधीच्या दिशेने काय करतं ते परिवलन काय करतं पूर्ण करतं अर्धपरिवलन. अशा तऱ्हेने काय होतं बा इकडं प्रत्येक अर्धपरिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा काय होते उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. आता व्यावसायिक मोटर जे असतात त्याच्यामध्ये मूळची रचना तीच असते, पण काय करतं त्यामध्ये व्यावहारिक बदल काही प्रमाणात घडवलेले म्हणजे बदल घडवून आणलेले असतात. त्यानंतर आपल्याला बघा इकडं ह्या इलेक्ट्रिक मोटरप्रमाणेच प्रिन्सिपल असलेलं दुसरे जे ॲपरेटस जे आहे ते आपण गॅल्व्हॅनोमीटर ते आपल्याला बघायचं आहे. गॅल्व्हॅनोमीटर इज अ सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ ॲन इलेक्ट्रिक मोटर. वी कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट विथ इट. आपण काही इलेक्ट्रिक मेजरमेंट्स काही रिडिंग्स म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो असेल तो तयार झाला किंवा नाही म्हणजे प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठी नाही तो तयार झाला किंवा नाही पाहण्यासाठी आपण काय करतो गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करतो. कॉईल इज पुशिंग बिटवीन द पोल pieces of a magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. When a small current म्हणजे अगदी 1 milliampere पर्यंत flows through the coil will rotate. The rotation will be proportional to the current. त्यामध्ये वाहणाऱ्या करंटचे प्रमाण कसं असतं त्या आतमध्ये असणाऱ्या काट्याचं वरील असणाऱ्या काट्याचं मुवमेंट असते. व्होल्टमीटर अँड ॲमीटर आल्सो वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल. इन गॅल्व्हॅनोमीटर द पॉइंटर डिपेक्ट्स ऑन द म्हणजे द पॉइंटर डिफ्लेक्ट्स म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ द पॉइंटर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द current flowing through the galvanometer. The pointer deflects on both the sides of the zero mark depending on the direction of the current. म्हणजे या ठिकाणी galvanometer used to detect the electric current म्हणजे या ठिकाणी to for non it is not used for measuring but it is used for detect the electric current. Now the next point is Faraday's law of induction. If a current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. Such as induction is also observed when the current in the solenoid coil is increased or decreased. Current is induced in the coil when it is moved aside from front of the solenoid. Now, whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes, current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. The current produced in the coil is called the induced current. म्हणजे या ठिकाणी कुंडलातून विद्युतधारा चालू करता किंवा बंद करता कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. आता विद्युतधारा कमी अधिक प्रमाणात केल्यासुद्धा काय होतं हे इंडक्शन प्रवर्तन काय होतं घडून येतं. आता कुंडलासमोरून बाजूला सरकवताना सुद्धा काय होतं कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होऊ शकते. आता कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बल रेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. यालाच आपण काय म्हणतो बघू फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम. आता कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेलाच आपण काय म्हणतो प्रवर्तित विद्युतधारा
किंवा आपण त्याला काय म्हणतो बा इकडे इंड्युस्ड करंट. लक्षात आलं. नेक्स्ट पॉईंट इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. When will the induced current is maximum in electric conductor? It will be maximum when the direction of motion of electric conductor is perpendicular to the magnetic field. In order to show the direction of the induced current, Fleming's right hand rule is very useful. आता रूल काय बघा, stretch the thumb, the index finger and the middle finger in such a way that they will be perpendicular to each other in this position. The thumb indicates the direction of motion of the conductor. आता the index finger the direction of the magnetic field and the middle finger shows the direction of induced current. This rule is called the Fleming's right hand rule. म्हणजे विद्युतवाहकातील कुंडलामध्ये प्रवृत्ती जरा जास्तच केव्हा असते, जेव्हा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला कशी असते, लंब असते, तेव्हा प्रवृत्तीची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा आपला उपयोग फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. तर नियम काय बा इकडं, उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट असं ताणायचं की ते एकमेकांना काय दिसले पाहिजेत, लंब दिशेत असले पाहिजेत. अशा स्थितीमध्ये अंगठा काय दाखवतो, विद्युतवाहकाच्या गतीची दिशा, तर्जनी चुंबक क्षेत्राची दिशा आणि मधलं बोट जे आहे ते प्रवृत्ती विरुद्धची दिशा काय करतात, दर्शवतात. यालाच काय म्हणतो आपण, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. द नेक्स्ट पॉईंट इज AC अँड DC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट कुठलं, डायरेक्ट करंट. पहिल्यांदा आपण यातले परीक्षेला डिफरन्स विचारतात, करून ठेवायचा. पहिल्यांदा DC करंट म्हणजे आपण बघायचं आहे. आता इट इज अ करंट विच फ्लोईंग इन वन डिरेक्शन इन अ सर्किट फ्रॉम सेल टू सेल. म्हणजे जी विद्युतधारा एकाच दिशेने काय होते, वाहते, त्याला आपण काय म्हणतो बा इकडं, डायरेक्ट करंट. आणि अल्टरनेट करंट म्हणजे काय, इट इज अ करंट changing its magnitude and direction after equal interval of time which is called alternating current. म्हणजे जी विद्युतधारा आपलं परिमाण दिशा ठराविक समान कालानंतर काय करते, बदलते, त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यावर्ती किंवा अल्टरनेटिंग करंट. त्यानंतर बा इकडं DC करंट कॅन इन्क्रीजेस, कॅन बी स्टेबल और कॅन रिड्यूस ऑल्सो बट इट इज नॉट ऑसिलरी. ते समजा आपण जर AC घेतलं तर इट इज ऑसिलेटरी. म्हणजे कसं होतं बा इकडं, it increases to a maximum, then reduce to 0 and increase to maximum in the other direction and again reduce to 0. म्हणजे त्याला काय म्हटलं आपण, इट इज ऑसिलेटरी. आता यांचे सिम्बॉल जर बघितलं तर बघा इकडं डायोड करंट जो आहे, आता डायोड करंट दाखवत असताना आपण DC जे आहे त्याला काय करतो, आपण प्लेन लाईन दाखवतो. आणि अल्टरनेटिंग करंट जो असतो त्या अल्टरनेटिंग करंट, द ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेटिंग करंट ऑकर्स इन अ सिन्सुरल मॅनर विथ द टाईम अँड हेन्स इट इज शोन बाय द सिम्बॉल. आडवं यस आपण काढतो बा इकडं, या ठिकाणी 0 to मॅक्झिमम, परत 0 to मॅक्झिमम म्हणजे आडव्या यस प्रमाण असतं. तसं डायोड करंट जे आहे ते फ्लोज इन वन डिरेक्शन, देअरफॉर इट इज शोन बाय अ स्ट्रेट लाईन. नाऊ इन इंडिया द फ्रिक्वेन्सी ऑफ IC इज 50 सायकल्स पर सेकंद, 50 हर्ट्ज. लक्षात ठेवायचं. आणि डायोड करंट जर घेतलं, डायोड करंटचं फ्रिक्वेन्सी बाय इट इज, त्याला फ्रिक्वेन्सी कशी ती 0 असते, कारण का इट फ्लोज थ्रू अ स्ट्रेट लाईन. आता द होम सप्लाय जो आपला असतो, आता या ठिकाणी बा इकडे इन इंडिया द पॉवर स्टेशन जनरेटिंग इलेक्ट्रिकली 1 सायकल चेंजेस इन 1/50 सेकंद. दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज 50 हर्ट्ज, म्हणजे 50 सायकल्स पर सेकंद. व्हेन द इलेक्ट्रिक पॉवर इज ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स, म्हणजे दूरवर आपण विद्युत जर व्हायची नसेल तर आपल्याला DC ऐवजी आपण AC वापरू शकतो. कारण का बघा, जर AC वापरलं तर काय होईल, इट इज बेनिफिशियल टू हॅव इट इन AC फ्रॉम ॲज इट रिझल्ट इन टू मिनिमम पॉवर लॉस ड्युरिंग ट्रान्समिशन. म्हणजे वहनाच्या वेळी जर DC वापरलं तर मॅक्झिमम लॉस होऊ शकतो, पण AC जर वापरलं तर त्या ठिकाणी लॉस का होऊ शकतो, कमी होऊ शकतो. द होम सप्लाय इज ऑफ अल्टरनेटिंग करंट, म्हणजे आपल्या घरामध्ये असणारी विद्युत कुठली असते, AC असते. वी हॅव लर्न इन द, आता या ठिकाणी द होम अप्लायन्स म्हणजे आता हे घरातील जे काय आपलं हे जे आपला इलेक्ट्रिक करंट जो असतो याच्यामध्ये आपण मागच्या 9वीला आपण शिकलेलो आहोत. फक्त का लक्षात ठेवायचं, घरातील विद्युतधारा जी ती AC असते त्याचं वारंवारता फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्ज, म्हणजे 50 सायकल्स पर सेकंद असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रिक जनरेटर. आता या ठिकाणी बघा इकडं इलेक्ट्रिक मोटरमध्ये आपण काय बघितलं होतं,
इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी कन्वर्ट इंटू मेकॅनिकल एनर्जी. तर उलटं बरोबर आहे, मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट इंटू आपण आता इलेक्ट्रिक एनर्जी बघणार आहोत. आता we have seen the experiment based on electromagnetic induction. The current produced in these equipments was very small magnitude, but the same principle can be harnessed for the use of mankind to produce large current. Here mechanical energy used to rotate the current carrying coil in a magnetic field around its axle or around an axle, therefore producing electricity किंवा इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित आपण प्रयोग मागचे बघितले आहेत. त्यात निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचं परिमाण हे कसं असतं, अतिशय कमी असतं. परंतु हेच तत्व जर मानवाच्या वापरासाठी, जर मानवाच्या उपयोगासाठी किंवा मानवाच्या कल्याणासाठी जर आपण वापरायचं म्हटलं तर मोठी विद्युतधारा निर्माण करण्यासाठी काय करता येतं, आपला हे तत्व वापरता येतं. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबक क्षेत्रात फिरण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. आता या ठिकाणी बाईचं कन्स्ट्रक्शन किंवा रचना कशी असते बा इकडं, की याच्यामध्ये ह्या फिगरमध्ये दाखवले 4.20 तुम्हाला फिगर दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये बा इकडं अ कॉपर कॉईल ABCD केप्ट बिटवीन द टू पोल पीसेस, म्हणजे टू पोल पीसेस ऑफ मॅग्नेट. द टू एंड्स ऑफ द कॉईल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग्स R1 अँड R2 वाया कार्बन ब्रशेस. आता कार्बन ब्रशेस महत्त्व आपण पुढे बघणार आहोत. बोथ द रिंग्स आर फिक्स टू द ॲक्सल बट देर इज अ रेजिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द बाईकडं रिंग अँड त्या ठिकाणी रिंग अँड द ॲक्सल. द ॲक्सल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ अ मशीन फ्रॉम आउटसाईड. म्हणजे बाहेरून ऊर्जा मेकॅनिकल एनर्जी घेतली जाते. बिकॉज ऑफ धिस द कॉईल ABCD स्टार्ट्स रोटेटिंग. म्हणजे कॉईल ABCD रोटेट करण्यासाठी बाहेरून मेकॅनिकल एनर्जी आपल्याला पुरवावी लागते. द स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 अँड B2 आर कनेक्टेड टू अ गॅल्व्हॅनोमीटर विच शोज. आता गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग काय, विच शोज द डिरेक्शन ऑफ करंट इन द सर्किट और इट डिटेक्ट द इलेक्ट्रिक करंट. अपॉन रोटेटिंग द ॲक्सल द ब्रँच AB गोज अप अँड द ब्रँच CD गोज डाऊन. दॅट इज द कॉईल ABCD रोटेट्स clockwise. According to Fleming's right hand rule, electric current is produced in the branches AB and CD in the direction A to B and C to D. Thus, current flows in the direction A to B, B to C and C to D as shown. म्हणजे आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे A to B, B to C and C to D in the external circuit. The current flows from B to B1 through the galvanometer. If instead of one loop coil, a coil consisting of several turns is used, the current of magnitude several times flows. After half rotation, the branch AB takes the place of branch CD and the branch CD takes the position of branch AB. Therefore, the induced current goes on D to C, C to B and B to A. But the branch BA is always in contact with the brush B1 and branch DC in the contact with B2. Hence, in the external circuit, current flows from B1 to B2 that is opposite to the previous half rotation. This repeats after every half rotation and alternating current is produced. This is called as a AC generator. म्हणजे या ठिकाणी विद्युत चुंबकीय प्रवर्तन आधारित आपण जे मागं प्रयोग त्यात बघा निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचे परिमाण अल्प असतं. परंतु हेच तत्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युत निर्माण करण्यासाठी वापरता येतं. आता येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर आपण काय केले बा इकडं, की विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबक क्षेत्रात फिरण्यासाठी आणि त्या जर वीज निर्मितीसाठी केल्यासाठी केलेला आहे. आता आकृतीत जे दाखवले त्याप्रमाणे बा इकडं आसाभोवती फिरणारं तांब्याचे तारेचं कुंडल ABCD दाखवलेलं आहे. ते चुंबकाच्या दोन ध्रुवामध्ये ठेवलेलं आहे. आता कुंडलाची दोन टोके म्हणजे कॉईलची दोन टोके कुठली बघा, R1 अँड R2 या दोन विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रश म्हणजे B1 B2 कार्बन ब्रशामध्ये जोडलेली आहेत. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली आहेत. परंतु कडं आणि आसाच्या भोवती आसाच्यामध्ये विद्युतरोधी आवरण असतं. आता आस बाहेर यंत्राच्या मदतीने
काय काय फिरवला जातो, त्यामुळे काय होतं कुंडल ABCD फिरू लागतात. B1 B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके कशाला जोडली असतात, गॅलॉमीटर जोडली असतात. त्यामुळे विद्युतधारेचे परिपथातील काय होते, वहनाची दिशा आपल्याला समजते. आता आज फिरवल्यानंतर AB शाखा वर जाते व CD शाखा काय होते, खाली येते. म्हणजे ABCD हे कुंडल घड्याळाच्या काट्या दिशेने फिरू लागतं. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखामध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते. ती कशी बा, इकडं A पासून B पर्यंत व C पासून म्हणजे A to B व C to D अशा दिशेने जाते. अशा रीतीने काय व्हा, इकडं A to B, B to C, C to D अशी विद्युतधारा काय होते, वाहू लागते. या आकृती बाणाने दाखवले बा इकडं. आता पुढील परिपथात B2 कडून बघा इकडं गॅलॉमीटरमधून B1 कडे अशी विद्युतधारा वाहते. जर ABCD या एका कुंडलाऐवजी अनेक वेळे असेल तर कुंडल जर आपण वापरलं तर अनेक पटीने काय होते, विद्युतधारा वाहते व मोठी विद्युतधारा निर्माण होऊ शकते. अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CDच्या जागी व CD शाखा ABच्या ठिकाणी येते. त्यामुळे परिवर्तित विद्युतधारा D to C, C to B आणि B to A अशी जाते. मात्र B शाखा कड्यामार्फत सतत B2 या ब्रशच्या संपर्कात असते व DC शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळं बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्धपरिवर्तनाच्या उलट दिशेने वाहते. म्हणजेच अर्धपरिवर्तनानंतर हे घडतं व प्रत्यावर्तधारा निर्माण होते. हेच प्रत्यावर्तधारा जनित्र, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, AC जनरेटर. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो बघा आपल्याला याच्यामध्ये DC जनरेटर बघायचं आहे. त्याला आपण डायरेक्ट करंट म्हणतो बा इकडं. आता DC जनरेटरमध्ये नेमकं काय असं बघा, द DC डज नॉट चेंज द डिरेक्शन. आता वरती काय होतं, डिरेक्शन चेंज होतं अर्धपरिवर्तन. द DC डज नॉट चेंज द डिरेक्शन इन द एक्सटर्नल सर्किट. टू अचीव दिस अ स्प्लिट रिंग इज फिक्स्ड ऑन द कुठलं ॲक्सल लाईक अ स्प्लिट रिंग यूज्ड इन इलेक्ट्रिक मोटर. बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट the branch of the coil going upwards is always in contact with one brush and the branch going downward is always in contact with the other brush. Hence the current flows in one direction in the external circuit. This is called a DC generator. म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूला जो इलेक्ट्रिक करंटची दिशा बदल, या ठिकाणी दिशा जी DC मध्ये काय होत नाही, विद्युत दिशा बदलू शकत नाही. म्हणजे बा याकडे दिष्ट विद्युतधारा बाहेर परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसं दुभंगलेलं कडवरती आपण वापरलं आहे तसंच एक दुभंगलेलं कडं आसावर बसवलेलं असतं. त्यामुळे काय होतं, ह्या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत काय होते, एका ब्रशच्या संपर्कात, तर खाली जाणारी शाखा सतत कायम दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. यालाच आपण काय म्हणतो बा इकडं, DC जनरेटर. आता या ठिकाणी वरच्या बाजूला इलेक्ट्रिकलची दिशा बदलू शकतं, ह्या DC मध्ये दिशा बदलू शकत नाही.